पंच इशारा करतायत की मॅचला होते सुरुवात. भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे सर पंचांच्या भूमिकामध्ये. मोठा मॅच. आज की शाम किस टीम के नाम येणाऱ्या 40 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्ण तयारीमध्ये पूर्ण ताकदीने टीम इथे पाहायला मिळते. पहिला चेंडू गेम ऑन. पहिला चेंडू हुक केलाय, खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. पहिलाच मन बनवला होता फलंदाज नीलम नाईकने की क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक बनवला आणि मिळाल्या 4 धावा. चौकारने श्री गणेश धावांना सुरुवात. तुमची फिल्डिंग पहा, शॉट दरम्यान, त्याचबरोबर गली पॉईंट कव्हर आणि मिडऑफ नामदेवला आपण पाहतोय. तुम्ही जर ऑफ साईडला क्षेत्ररक्षण लावलं तर मग तुम्हाला ऑफ साईडला चेंडू टाकणं फार महत्त्वाचं असेल. हीच कुठेतरी माहिती देताना गोलंदाज साईनाथ. लेंथ लाईन पहा थोडीशी चुकीची आहे, बाहेर निघाला चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत. स्वेअर मारा केलाय, एक्स्ट्रा धाव. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात केली आहे नीलम नाईकने चौकाराने. श्री गणेश धावांना सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये दबाव, मॅच मोठा आहे, दबाव न घेता फ्रेश माइंडमध्ये खेळावं लागेल. मोठा पटका केलाय. ओ माय गॉड, क्या बल्लेबाजी हो रही है अब. नीलम नाईकला माहीत आहे मोठा मॅच आहे, महत्त्वाचा मॅच आहे, क्वालिफाय मॅच आहे. इथून टॉप 3 मध्ये जागा बनवण्यासाठी हा संघर्ष सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. षटकाराने आगाज होतोय. धावा धावफलकावर 11 धावा. एक चांगली सुरुवात. धडाकेबाज फलंदाज नीलम नाईक आक्रमण करताना आपल्या फलंदाजीवर. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश स्क्वेअर क्षेत्रामध्ये गेलाय. काऊ कॉर्नरचं थोडंसं क्षेत्ररक्षक थोडंसं मिड झालाय आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळत आहे. मिड ऑनवर आला आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ, झेल सोडली आहे. ज्या खेळाडूने मागच्या 2 चेंडूवर 10 का दम दाखवला त्या खेळाडूचं झेल सोडलाय नीलम नाईक. इरादे लेकर आहे कारिवली टीम. बुलंद करण्याचं काम करतायत खेळाडू. असं वाटलं होतं की पहिल्याच मॅचमध्ये मोठा उलटफेर होईल की काय. अगदी 33 धावा डिफेन्स केल्या. एक चमत्कार घडलं कारिवली टीम संघासाठी आणि त्यानंतर एक बलाढ्य संघाला पाणी वाजलं. समोर खेळलाय नामदेव. गुड फिल्डिंग. धावा 3 सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. सोपं नव्हतं इथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक होत आहे खेळाडूचं. धावसंख्या 13 धावा 13. चांगला खेळ पाहायला मिळाला. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करणं, चेंडू अडवणं कठीण काम आहे. राऊंड द विकेटने कॅप्टन साईनाथ याचा कमबॅक पाहायला मिळतो. मागच्या 2 चेंडूवर 2 सिंगल आलेत. धावा झाल्या त्या 13 धावा धावफलकावर. खराब लेंथ लाईन ऑफ स्टिकच्या बाहेर. भाऊ पाटील सर बोलतायत. वाईटचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 14 धावा. दुसरा वाईट आलाय. एक चौकार षटकार नीलम नाईकच्या बॅटमधून आला होता. संदीप पाटील साथ देत आहे. नॉन स्ट्रायकिंगवर आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील. या धावा देखील भरपूर महत्त्वाच्या आहेत सरोली पाडा टीम संघासाठी. या धावा थांबवाव्या लागतील. चांगली सुरुवात. 15 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल. मोठा पटका खेळायचा होता. विकेट किपिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. तिथे 1 धाव पूर्ण केला जात आहे. 22चा इशारा. एक्स्ट्रा धाव. जी सुरुवात हवी होती ना ती कॅप्टनने करून दिली आहे नीलम नाईकने आपल्या संघासाठी. अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. सन्माननीय सोमेश पाटील यस सुरत टेक्सटाईलचे मॅनेजर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपला माहिती करता आजच्या दिवसातील हा शेवटचा हा सामना आहे. गोलंदाज साईनाथ सुरत टेक्सटाईल मॅनेजर पोचले गेले. सोहम आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोरदार अपील आणि फलंदाज बाद. बडी मछली जाल में फंसी भी. बॅटर आउट. प्लेयर ऑफ द डे स्पॉन्सर या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम सोहम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुरत टेक्सटाईल मोठ्या साड्यांचा व्यापारी आहेत. मॅनेजर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
सोहम पाटील यांच्या माहिती करता सध्या जे बजरंग कारिवली आणि जे बोलना सरोलीपाडा असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मॅनेजर ऑफ सुरत टेक्सटाईल सोहम पाटील आमच्यासोबत जुळलेले आहेत या व्यासपीठावर. सुनील बल्लाले देखील उपस्थित झालेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. शेवटच्या चेंडूवर अखेरकार विकेट मिळाला. साईनाथ टीमचे कॅप्टन आहेत. विकेट टेकर गोलंदाज नामदेव चौधरी षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी कमबॅक करावा लागेल. न्यू बॅटर जॉईंट होते. चंदन नाही गेला. चंदनचा दिवस देखील चांगला राहिला नाही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आता शेवटचा क्वालिफाय मॅच आहे. टॉप 3 साठी जागा बनवण्याकरिता चंदनला चांगला खेळावा लागेल. कॅप्टन 100% देत आहे सध्या तरी नीलम नाईक. पहिला चेंडू नामदेव सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सर फ्रॉम पिंपलास आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा होत आहे. एक्स्ट्रा धावाने धावफलक 17 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. गोलंदाज नामदेव चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला मोठा धमाका होतोय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर पडतोय. येतोय षटकार. कदाचित आपण जर बघितलं तर झेल झाला असता, जर जागेवर क्षेत्ररक्षक असता तर थोडेसे पुढे आले होते. आपण रिप्लेमध्ये बघितला, मला वाटतं बाजीराव होते तिथे, भरपूर पुढे निघून आले होते. असा जर क्षेत्ररक्षक झाला तर मग या धावा संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये 50 ते 60 धावा देखील मोठ्या होऊ शकतात. अडवण्यासारखा होता. प्रयत्न करावे लागतील. आपण सकाळपासून खूप चांगला क्रिकेट खेळला तर शेवटच्या मॅचमध्ये देखील तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण होणं फार चांगलं आहे. षटकाचा खेळ सुरू आहे सध्या. नामदेव गोलंदाजी करतो आणि धावा धावफलकावर लागलेले आहेत. ते म्हणजेच 23 धावा 23. नक्कीच आमने सामने एक चांगला बॅटल आहे. या दोन संघामध्ये तो खेळाडू आहे त्याला आज प्लेअर ऑफ द डे दिला जाईल. नक्कीच सामना जिंको किंवा हरो त्या खेळाडूला प्लेअर ऑफ द डे दिला जाईल. गतीमध्ये थोडीसे परिवर्तन, थोडासा धीमा चेंडू टाकला गेला होता. स्वीप स्ट्रोक पाहायला मिळाला. सध्या जयेश म्हात्रे मेसेज पाठवत आहेत की जे बजरंग कारिवली टीम आमची लकी टीम आहे त्यांना शुभेच्छा देऊया आपण. जयेश म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेटचा विकेट कीपर बॅट्समन आहे कारिवली गावचा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नामदेव कमालीचा कमबॅक. थोडासा गतीमध्ये परिवर्तन, यावेळी थोडासा वेग वाढवला. माहिती चंदन आहे स्ट्रायकिंगवर. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव मिळते. महत्त्वाच्या मॅचमध्ये संघर्ष जारी केलेले आहेत नामदेवने. मित्रांनो तुमच्या माहिती करता जो गोलंदाजी करतो त्यांनी आज रेकॉर्ड बनवला की शेवटच्या एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना षटकार टोकून मॅच जिंकून दिली होती आपल्या संघाला. तोच गोलंदाजी करतोय नामदेव चौधरी फ्रॉम सरोलीपाडा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेटने, नाही तर आता राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू टाकला आणि डॉट केलाय. काय खेळ आहे, काय जिद्द आहे मैदानामध्ये. षटकार आला आणि काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा. सिल्वर जुबली 25. नामदेव चौधरी पुढचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा वारंवार लेग कटर चेंडू टाकला गेला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एखादा कुस्ती पैलवान जसं आपल्या थाईजवर थाप मारतो त्या प्रकारे वाईट दिला होता पंचाने सुनील म्हात्रे सरांनी. एका कालामध्ये कुस्ती पैलवान असावे. जाता जाता मनोरंजन होणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम समालोचक संदेश पाटील भिवंडीकर करत असतो. समोर खेळलंय. ओ जर चेंडू थांबला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. आता नीलम नाईकचा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो धाव देखील पूर्ण केलाय चंदनने. नजर हाटी, दुर्घटना घटी, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. तो षटकाचा खेळ समाप्त झाले. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल. पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येईल. पाण्याची सुविधा या स्पर्धेला सन्माननीय हरीश गणेश पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्यामधून या स्पर्धेला संपूर्ण पाण्याची व्यवस्था झाली आहे. पाणी एक पुण्याचं काम आहे वो हमेशा कहते हैं सभी कमेंटर.
पाणी नाही तर मेसेज आला असेल, कारण की धावा चांगल्या झालेल्या आहे. 2 षटकाच्या समाप्तीवर 28 धावा, 14ची सरासरी आहे. सुरत टेक्सटाईल मॅनेजर आपण पाहतोय सोमेश पाटील आणि त्याचबरोबर सुनीला बलाल उपस्थित झालेल्या आहेत. या व्यासपीठावर प्लेअर ऑफ द डे त्यांच्या माध्यमातून दिला गेला आहे. तो कोणता खेळाडू आहे, दोन्ही संघामध्ये एक नाव लपला गेलं आहे. त्या खेळाडूला आपण संध्याकाळी नक्कीच जेव्हा ही मॅच फिनिश होईल, जेव्हा एखादा खेळाडू मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी येईल, मग हारलेला असो की जिंकलेला असो, त्याला तो बक्षीस दिला जाईल. स्पीडअप करा आपण थोडंसं. गोलंदाज आवाज देत आहेत, त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. नामदेव चौधरी यांना आवाज देते. फिल्डिंग पोझिशन टाईट राहणं फार महत्त्वाचं आहे. पाहूया नीलम नाईकचे प्रयत्न आहेत, चांगली बॅटिंग करत आहेत, चांगले स्ट्रोक खेळल्यात आतापर्यंत. चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, खोदून काढला चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. संत फिल्डिंग पाहायला मिळाली. संध्याकाळची सुस्ती येते ना, आपण जेव्हा ग्राउंडवरून जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा पंख्याखाली बसल्यानंतर डोळे अचानक बंद होतात, त्या प्रकारची फिल्डिंग होती. त्याकरिता सुस्तीसाठी एक चाय फार महत्त्वाचा असतो, एक कटिंग चाय, कडक चाय. रतन गोलंदाज, मोठा फटका साईडला. नीलम नाईकच्या बॅटमधून अजून एक मॅक्सिमम पाहायला मिळतंय. चेंडू त्याला सीमा रेखा पार, येतोय षटकार. ऑलरेडी फलंदाज ऑफस्टिकच्या लेंथ लाईनवर येऊन उपस्थित आहेत आणि तिथे चेंडू टाकला जातोय. स्लॉट मध्ये आला होता, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा रेखा पार षटकार. चांगला अटॅक पाहायला मिळतो नीलम नाईकच्या माध्यमातून. आज नीलम नाईक आपले मूड बनवताना, आज प्रेक्षकांना चांगले चांगले मॅचेस पाहायला मिळेल. उद्याचा शेड्यूल देखील नक्कीच कालीराम केनी सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला. अल्पेश गायकवाड यांनी माहिती दिली. थोड्या वेळात नक्कीच आपण उद्या वेळेवर मॅच सुरू करणार आहोत. नक्कीच 9 वाजता तुम्ही रिपोर्ट करा. 9:30ला मॅच सुरू होईल, लक्षात घ्यायचं आहे. आणि सुपर संडे 9 वाजता चेंडू टाकला जाईल पहिला. जो लेट पॅनल्टी. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. यू मिस, आई एम डेफिनेटली हिट. बैटर आउट. बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में बसती भी. नीलम नाईक बॅक टू डग आउट. अखेरकार विकेट मिळाला आणि आउट कोणाला केला? ज्या खेळाडूने प्रत्येक गोलंदाजाच्या नाकामध्ये दम केला होता. नीलम नाईकला परतीचा प्रवास करावा लागले. येथे आपण आता डगआउटमध्ये जाताना कुठेतरी धावा थांबाव्या लागतील. धाबा झाले 36 धाबा. 50च्या आतमध्ये थांबावा लागेल टीम सरुलपाडा टीम संघाला, कारोली संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट कमिटी, आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर सर्वांनी अफाट मेहनत घेतली आहे. 3 दिवस झाले या स्पर्धेमध्ये, घरी कोणी लवकर गेला नाही आहे. घरची देखील मंडळी विचार करत असेल की अखेरकार आमचे पतिदेव कुठे आहेत मैदानावर. त्याच्यामध्ये संतोष बालाराम पाटील, नंदू पाटील कॅप्टन, त्याचबरोबर भरत पाटील, राजू शेळके, विलास भोईर, देवीदास पाटील, गणेश पाटील. ओ मोठा पटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झटका रतन गोलंदाजाने दिलाय. जय बजरंग कारोली टीम संघाला. आते ही लोट चले बल्लेबाज कुंदन. अतिशय जबरदस्त गोलंदाजी रतन पाटीलची पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा झटकार. हमारी तुम्हारी चलती भी. एक षटकार आला आणि तो त्यानंतर 2 कमालीचे विकेट पाहायला मिळाले रतनच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. त्यानंतर महेश पाटील यांनी देखील अपार मेहनत घेतली. या संपूर्ण बॅनर जे आपण पाहतोय लावण्याचा श्रेय त्यांना दिला जातोय. भोलेनाथ पाटील, प्रदीप भोईर, संदीप पाटील, त्याचबरोबर सोमनाथ भोईर, त्यानंतर सोमनाथ पाटील, विलास भोईर, निलेश पाटील, शरद पाटील, रवी पाटील, पिंटू पाटील, गोट्या पाटील, विश्वास शेळके, जितेंद्र पाटील, अंकुश भोईर, भरत पाटील आणि प्रभाकर भोईर आणि संतोष जोशी. या सर्वांनी अपार मेहनत घेतली या दिवसभरामध्ये. उद्या या सर्वांनी उपस्थित राहावे. सकाळी लवकर मॅच सुरू होईल, तर सर्वांनी वेळेवर या. आयोजन कमिटी फार मोठी आहे. आई गावदेवी पिंपलकर ना, धावा तिथेच थांबल्या. 36 धावा, त्याच्या पुढे एकही धाव आली नाहीये. हॅट्रिक ऑन आहे, विकेट हॅट्रिक. पाहूया रतन पाटील एखादी नावावर हॅट्रिक करेल का या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट.
हॅट्रिक बॉल टर्न केलाय चेंडूला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत एक आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफील्ड. 2 धावा पूर्ण. क्रिकेटमध्ये फिल्डिंग हा पार्ट भरपूर मोठा आहे. तुम्ही जेव्हा चांगली फिल्डिंग करते, बॅट कट धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 38 धावा धावफलकावर. 4:46 झालेत. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण, कारण की वातावरण थंडेगार होत चाललंय. हळूहळू हवा थंडी सुटली आहे. मोठा फटका केलाय, चेंडू गॅप मधून चाललाय. पंचांचा इशारा होतोय, षटकार. काय बॅटिंग आहे, काय जिद्द आहे कारोली टीम संघाची. विकेटला जडतरचं महत्व देत नाहीयेत. मात्र प्रत्येक संघामध्ये 5 ते 6 खेळाडू असे आहेत की जे षटकार टोकू शकतात. मात्र कारोली संघाकडे 8 फलंदाज आहेत. नीलमला जो काम करत होतो 26 धावा बनवल्या. त्यानंतर संदीपने निराश केलं, 1च धाव बनवली. त्यानंतर आपण बघितलं कुंदनने देखील निराश केलं. मात्र गुरु ओजा शुरू षटकार अटॅक करताना मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 44 धावा, एक चांगली धावसंख्या. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दिनेश, जो पहिल्या मॅचमध्ये 12वा खेळाडू म्हणून आमच्या सोबत होता, दुसऱ्या मॅचमध्ये चमकला आणि आता तिसरा मॅच महत्त्वाचा आहे. इथे चांगली कामगिरी होईल का, कमीत कमी धावा खर्च करेल का पाहूया आपण. एक चांगला टार्गेट, माइंड सेट करणारा टार्गेट सध्या तरी सेट केला आहे जय बजरंग कारोली टीम संघाने. सरवली पाडा कारिवली अशी ही लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला दिवस शेवटच्या टप्प्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025. फुलटा चेंडू आणि चेंडू झाला सीमा रेखा पार. चंदनच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार. टाळ्यांचा आवाज येतो डगआउट मधून, कारण की 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत या षटकाराने. चंदन नाईक ऑन फायर नाव. सिंगल डबल जास्त आलेले नाहीयेत, एक्स्ट्रा धावा भरपूर आल्यात. मात्र षटकाराने जास्त डील झाली आहे. या डावातील 5वा षटकार, 5वा ब्लास्ट कारोली टीम संघाच्या माध्यमातून. चंदन दिनेश प्रयत्न करावे लागतील, थांबवावा लागेल चंदनला. येणारे चेंडू चांगले टाकावे लागतील. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आता क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने चाललाय. ओ चांगली बिल्डिंग, चेंडू अडवला, त्यानंतर डाईव्ह केली आणि आता 2च धावा चंदनने घेतलेत. 2 धावा वाचवल्या. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 52 धावा. एक चांगला टोटल संध्याकाळचा चित्र आहे. चांगल्या धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत जय बजरंग कारोली टीम संघाने. तीन ते 4 खेळाडू आहेत सरवलीपाडा टीम संघाकडे, या धावांना उत्तर देऊ शकतात. पुढचा चेंडू स्वीप केलाय. पुन्हा एकदा जाडू स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता किती धावांवर थांबवला जाईल टीम जय बजरंग कारोली टीम संघाला, कारण की एक सेफ टार्गेट सध्या तरी 54 धावा धावफलकावर लागली आहेत. 54. किती चेंडू बाकी आहेत अल्पेश? 3 चेंडू बाकी षटकातील. 3 चेंडू मध्ये 5 ते 6 धावांवर थांबावा लागेल अथवा भरपूर मोठा टार्गेट होईल. पुढचा चेंडू दिनेश गोलंदाज. ओ लोवर फुलटा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. चेंडू चालला सीमा रेखा पार. षटकार. अलगच अंदाज आहे सुनील म्हात्रे सरांचा षटकार देण्याचं. मनोरंजन करताना प्रेक्षकांचे पंच देखील. आयुष्यामध्ये काय बाकी आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम नक्की करत असतात. मग पंच असो, समालोचक असो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा. आता थोडासा खराब चेंडू. पहा पंच पहा, जशी का भिंगरी चक्कर येण्याचा जो संकेत असतो ना, असाच असतो कधी कधी जेव्हा दुनिया गोल गोल दिसते.
धावसंख्या 61 धावा. अजून काहीतरी नवीन पाहायला मिळेल. ओ ये पहा, पंच पूर्णपणे मागे वागले होते. थोडे अजून बॅलन्स जर झाला असता तर मग आता राहू द्या. शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी देखील म्हणू शकता. धावा जास्त खर्च झाल्यात. ओ उडवला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फलंदाज बाद. विकेट. चांगली झेल पकडली गेली आहे. तर अशा प्रकारे षटकांचा खेळ झालेला आहे. चार षटकामध्ये टोटल धावा उभारलेल्या आहेत. जय बजरंग कारोली संघाने 61 आणि 62 धावांचं एक मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर या धावा बनतील का नाही, की चांगली बॅटिंग होईल की चांगली गोलंदाजी, पंच देखील मैदानाच्या बाहेर येत नाही. म्हणजेच कंटिन्यू मॅच सुरू असेल. तर कालीराम केने सरांचा आवाज तुम्हाला पुढच्या डावामध्ये ऐकायला मिळेल. मी थांबतो. पाहत रहा आई गावदेवी चषक 2025. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. गावदेवी 40+ पिंपलकर आयोजित गावदेवी चषक 2025चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून क्वालिफाय नक्कीच बक्षीस पात्र सामना आहे. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो गावदेवी चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. बघूया इथे 62 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे जय बजरंग कारिवली टीमनं. जय भोलेनाथ सर्वेपाडा टीम समोर प्लेअर ऑफ दी डे नक्कीच आपण पाहिलं तर सुरत टेक्सटाईल मॅनेजर सोमेश पाटील साहेब आणि सुनीलजी बल्लाल हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी आज प्लेअर ऑफ द डे या खेळाडूला मिळेल. बघूया जो चांगला खेळाडू आजच्या दिवसातून अंतिम चांगलं फलंदाजी चांगली गोलंदाजी रँकिंग नंबर 1 वर राहील त्यांना सुरत टेक्सटाईलच्या माध्यमातून एक सुंदर पैठणी साडी दिली जाणार आहे. नक्कीच आजच देऊन टाकायचे. स्वतः सुरज टेक्सटाईलचे मॅनेजर सोमेशजी पाटील आणि सुनीलजी बल्लाल इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्या पैठणी साडीचं वाटप करणार आहोत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये बाबुलनाथजी शेळके आहेत, द्वारकानाथजी म्हात्रे आहेत, नंदूजी पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला कारिवली टीम आपण देखील लगेच चर्चा करून फिल्डिंग लावायची आहे. 4:55 झालेली आहेत. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 62 धावांचं मोठं आव्हान आहे. मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी जय भोलेनाथ सर्वेबारा टीम ची बिनीची जोडी मैदानामध्ये नामदेव चौधरी आणि दिनेश पाटील मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. गणेशजी चौधरी आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच वेलकम सुस्वागतम गणेशजी चौधरी साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतोय. गावदेवी चषक 2025 मध्ये आपलं गावदेवी 40+ पिंपलगर संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. शरदजी भोईर साहेबांचे चिरंजीव आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू सागर भोईर यांच्याकडून जय भोलेनाथ सर्वेबारा टीमला ब्रेकिंग न्यूज आलेली आहे
या सामन्यावर जर आपण विजय संपादन करताय तर त्यांच्याकडून तुम्हाला 2 बोकड आहेत. वाह, क्या बात आहे. गणेशजी चौधरी हरिभक्त पारायण माऊलींचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम गणेशजी चौधरी. क्या बात आहे. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक आणि आगरी कोळी धाब्याचे मालक संतोषजी पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच जय भोलेनाथ सर्व बारा टीमला देखील ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. सामन्यावर जर विजय संपादन केला तर त्यांच्याकडून 2 रुबाबदार कोंबडे आहेत. धन्यवाद संतोषजी पाटील. 2 कोंबडे 2 बोकड. आज वार देखील तसंच आहे, शुक्रवार. बघूया कोणाच्या वाटेला हे कोंबडे आणि बोकड जातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत. 62 बनवायचे आहेत. आणि आमचे हरिभक्त पारायण गणेशजी चौधरी आमच्या मान्यवर कक्षामध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. एसटी रक्षक चंदन नाईक अति उत्साहित. नक्कीच अपिलामध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. चांगलं एसटी रक्षण आहे. एसटीच्या मागे डॉट बॉल. नामदेव चौधरी काहीतरी चर्चा करतायत. नक्कीच प्रत्येक चेंडू हा खूप महत्त्वाचा आहे. भारत पाटील पहिला पॉवर प्लेचं ओव्हर. जय बजरंग कारिवली संघाचे सर सेनापती संघनायक. क्या बात आहे. ब्लाइंग स्ट्रोक. चेंडू येण्याआधीच बॅट चालवली होती. डॉट बॉल. नक्कीच आजचा दिवस अक्षरशः नामदेव चौधरीने देखील गाजवलाय. सलग 2 सामन्यातून 2 सामनावीर पारितोषिक पटकावणारा खेळाडू आहे. यांनी सीझनची पहिली 50 चाचणी स्पर्धेतून आपली नावी कोरली. आज गोल्डन षटकार देखील त्यांनी ठोकला होता. चांगला चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. क्या बात आहे. भारत पाटील चांगले खेळाडू आहेत. जय बजरंग कारिवली टीमचे संघनायक आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतरचे सलग 3 चेंडू डॉट. इथे बॅटची आउटसाइड एज. शॉर्ट थर्डमॅनला नीलम नाईक अगदी चेंडूला आपल्याकडे येऊ देतात. चेंडूला समोर जाऊन पकडण्याची घाई गडबड करत नाहीयेत. कारिवली टीमलाच पहिल्या सामन्यातून थोड्याशा कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागलं होतं. फक्त 32 धावा बनवल्या होत्या. असं कोणीही विचार केला नव्हता की 33 धावा डिपेंड होतील. मात्र क्रिकेट आहे. दौरकनाथ मात्रे अजूनही आपल्या स्टेजवर आहेत. सामना पाहण्यासाठी कारिवली टीमला शुभेच्छा देण्यासाठी आहेत. बघूया. नक्कीच चांगले खेळले आहेत दौरकनाथ मात्रे. नक्कीच थोडेसे मनामध्ये खतखत असेलच. आज रांजोली टीम ही चर्चा एवढी लवकर विसरणार नाहीये. जोपर्यंत गावदेवी चषक संपत नाहीये तोपर्यंत गावदेवी रांजोली टीम देखील या चषकाची चर्चा करणार आहे. बघूया. दिनेश पाटील च्या बॅटमधून 2 धावा आलेत. धावसंख्या झाली 5. नामदेव चौधरीच्या 3 5 चेंडूमध्ये आणि दिनेश पाटीलच्या 2. 62 बनवायचे आहेत. आणि ज्या सुरुवातीची गरज होती त्याची सुरुवात तर झाली नाहीये. संदेश बघूया. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 मध्ये 57 आहेत. 40+ क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये 62 धावा एक विशाल लक्ष्य आहे. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये आपले सुरत टेक्सटाईल मॅनेजर सोमेशजी पाटील आणि सुनीलजी बलाल यांच्या स्वागत सन्मानाकडे म्हणणार आहोत. कॅमेरामॅन अनिल केने आपल्याला जरा स्टेज कव्हर करायचं आहे. नक्कीच सुरत टेक्सटाईल पिंपलघर शाखेचे मॅनेजर सोमेशजी पाटील यांचा शुभ सन्मान गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीने केला जातोय. सोमेशजी पाटील आपलं खूप खूप धन्यवाद.
या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द डे उत्कृष्ट खेळाडूसाठी सुरात टेक्सटाईलच्या माध्यमातून एक पैठणी साडी आपण स्पॉन्सर केलीत. धन्यवाद प्रदीपजी भोईर याच्या शुभ हस्ते शुभ सन्मान, त्यांना प्रेमाची शॉल फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन प्रदीप भोईर याच्या शुभ हस्ते सोमेश पाटील याचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर सुनीलजी बल्लाल देखील आहेत, आपण देखील पुढे या. हा चौकार आलाय सुनीलजी बल्लाल आणि त्यानंतर आपले हरिभक्त पारायण गणेशजी चौधरी यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. भोलेनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करतोय. सुरात टेक्सटाईल नक्की ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आपले हरिभक्त पारायण गणेशजी चौधरी हे महाराज उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं गावदेवी चषक 20-25 हरिभक्त पारायण गणेशजी चौधरी या महाराजांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करूया. चला प्रदीप भाऊ आपले शुभ असते ते माऊलींचा शुभ सन्मान भरत पाटील. चांगली स्पर्धा चांगलं व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण गणेशजी चौधरी यांचा शुभ सन्मान भरत पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद माऊली. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. साई पाटील आलेत, दिनेश पाटील बाद झालेत, फक्त 7 धावांचं योगदान राहिलंय. 62 बनवायचे आहेत आणि ते कारिवली टीम अगदी चांगल्या लय मध्ये. एक ओव्हर 4 चेंडू म्हणजे 10 चेंडू मध्ये फक्त 11 आलेत. इथून अजूनही 51 धावा 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. बघूया चेंडू स्क्वेअर विकेल. साई पाटील खेळलेत, एकच धाव. धाव संख्या 12, 11 चेंडू 12 आणि आता 13 मध्ये शिल्लक आहेत 50. मोठा आकडा आहे. नामदेव चौधरी अगदी ऑन साइडला फटका खेळायचा होता. फक्त एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात. 2 ओव्हर 13 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजेत 49. नक्की साई पाटीलने नाणेफेकी जिंकली आणि अगदी गोलंदाजीचा निर्णय, हा निर्णय कुठेतरी चुकीचा की योग्य. बघूया येणारे अजून 12 चेंडू बाकी आहेत. धन्यवाद माऊली गणेशजी चौधरी, आपण आलात. या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिली. गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. कुठलाही कार्यक्रम असो पाहुण्यांशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाहीत आणि आजच्या पहिल्या दिवसातून मोठ्या संख्येने सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज कुंदन पाटील 12 चेंडू 49 ची गरज. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी बॅटला स्पर्श झालाय. बघूया एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान. इथे थ्रो खराब आणि त्याचा फायदा उचललाय. जिथे 1 होती तिथे 2. नक्कीच भारत पाटील जयभजन कारिवली टीमला एक सूरज नाईक सारखा चांगला फिरकी गोलंदाज मिळालेला आहे. आजच्या दोन्ही सामन्यातून त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाज यांनी नेहमी चांगली कामगिरी केलेली आहे. बघूया चेंडू हवेमध्ये खेळलेत गुरु पाटील. क्या बात आहे. चांगला झेल कॉर्नर झोनला. इथे फलंदाज
नामदेव चौधरी जेलबाद. नक्कीच इथे संदीप नाईक खुश आहेत. 12वे खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यापासून त्याच खुर्चीवर बसलेत, अजून उठले नाहीत. नक्कीच गुरु पाटील आणि संदीप नाईक ही यवन जोडी आहे. नक्कीच आमचे जितेंद्रजी पाटील समाधान हॉटेलचे मालक यांच्या माध्यमातून आज एक रुचकर जेवण आमच्या संपूर्ण या कमिटीला बनवण्यात आलं होतं. धन्यवाद. आचार्य आमचे जाम भारी. बघूया रतन. क्या बात आहे. फुल अँड डिलिव्हरी. सुभाष पाटीलची पहिली जर्सी या स्पर्धेतून आणि कारिवली संघ ऑल इज वेल आहे. संदीप एम साठी चांगल्या शुभेच्छा नेहमी सुभाष पाटील हवे दिवे यांनी दिलेले आहेत. इथे देखील सुरेख चेंडू. रतन एक चांगले खेळाडू आहेत, मात्र दर्पण जाणवतोय. धावांचा दबाव नक्कीच घेतलाय. कुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ सुभाष पाटीलनं हा ड्रेसकोट कारिवली संघाला पुरस्कृत केलाय. ब्लॅक अँड व्हाईट अँड गोल्डन असं कॉम्बिनेशन. फक्त धावा लागलेत 16. चेंडू टाकून झाले 17. बनवायचे आहेत 62. आता जय बोलण्यात सरळीपाडा टीम समोर आव्हान कठीण आहे. इथे देखील चांगला चेंडू. आज चंदन नाईकनं पूर्ण स्पर्धेतून काय चांगली इष्टांच्या मागे कामगिरी केलेली आहे. भारत पाटील खुश असतील. नक्कीच इथून बघूया सूरज नाईकला. नक्कीच अगदी गुरु पाटील. आता गुरु पाटीलला सीमारेषा लगत चांगली फिल्डिंग करावी लागेल, कारण की चंदन नाईकनी त्यांची जागा घेतलेली आहे. गुरु पाटील देखील एक चांगले यष्टिरक्षक आहेत. बघूया गोलंदाजीसाठी संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज सूरज नाईक. प्लेअर ऑफ द डे कडे देखील लक्ष राहील संदेश, कारण की सुरत टेक्सटाईलची ही पैठणी साडीचा विजेता कोण बघूया. शेहेचाळीस धावा आहेत. इथून नवीन गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती, मात्र भारत पाटील धोका पत्करू इच्छित नाहीयेत. त्यांनी आपल्या मुख्य गोलंदाजाला संधी दिलेली आहे. 1-6-46 सॉरी, इथे पहिला चेंडू आला वाईट. ही समस्या राहिली आहे सूरजच्या बाबतीत. भरपूर वाईट टाकलेत. नाही 46 आहेत. सूरज नाईक आम्ही चर्चा केली तर बोलतात क्रिकेट कधी खेळलेच नाही, मात्र सराव आता त्यांनी करायला सुरुवात केली आहे. हा चेंडू अगदी डीप मिड विकेट रिझनला. 2 धावा इथे पूर्ण केलेत. रतन आणि साई ही खूप जुनी नावं आहेत. जय भोलेनाथ सरलीपाडा टीम कडून भरपूर क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी खेळलेले आहे. फक्त धावा बनलेत 19. चेंडू टाकून झालेत 19. 5 चेंडू बाकी आहेत आणि 43 धावा बाकी आहेत. इथे चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग रिझन मधून डीप फाईन लेग कडे सरसावतोय. मनोहर पाटील आहेत. चौकार येईल. नक्की श्यामदादा पाटील आणि जर संजय पाटीलला सामना पाहत असतील तर आपल्या टीमवर ते खुश असतील. सूरजला कुठेतरी टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. 4 चेंडू आणि 39. आता धावा बोलायची गरज नाहीये, फक्त 4 लिगली चेंडू टाकायचे आहेत कारिवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. हा टप्पा चुकीचा आहे. तुम्ही जेव्हा लेग स्पिन गोलंदाजी करता तेव्हा तुमचा टप्पा खूप महत्वाचा आहे. इथे हा चेंडू वाईट आलाय. आतापर्यंत 3 वाईट टाकलेत. इथे चांगला फटका आहे आणि एका टप्प्यानं चेंडू सीमाभार. चौकार.
नक्की सूरज नाईक चांगला फिरकी गोलंदाज आहे, मात्र टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. अजून भरपूर स्पर्धा खेळायच्या आहेत आपले 40 प्लसचे देखील खेळाडू. इथे नक्कीच डॉट बॉल आलाय. फक्त 29 बनलेत. 62 धावांचं लक्ष होतं आणि अगदी चारी मुंडे चित. हा एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रावर जे 2 विजय संपादन केले होते, जो खेळ केला होता, तो खेळ कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. जय भोलेनाथ सर्वेबारा टीम कडून साफ निराशाजनक कामगिरी. राजूजी पाटील सोनाले गावचे उद्योजक उद्योगपती, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजूजी पाटील सोनाले गावचे उद्योजक आहेत आणि हा सामना जिंकला आहे. जय बजरंग कारिवली टीमना अभिनंदन. नीलम नाईक, भारत पाटील, चंदन नाईक, संदीप पाटील, कुंदन पाटील अँड ऑल टीम. आणि स्पेशली शुभेच्छा सुभाष पाटील.